आणि बऱ्याचशा नक्कीच तक्रारी होत्या. आहेत ना, जगभरातल्या या एअर इंडियाच्या ताफ्यात हे विमान होतं. आणि त्याच्यावरती भारतीय जनता पक्षानंच त्या काळामध्ये आक्षेप घेतले होते. याच्यामध्ये काही गैरव्यवहार झालाय का, या खरेदीमध्ये दबावाखाली ही खरेदी झाली आहे का? 300 पेक्षा जास्त लोकांचे प्राण त्यात गेलेत, म्हणून आम्हाला चिंता वाटते आणि ही प्रश्न आम्हाला उपस्थित करावेसे वाटतात. 300 पेक्षा जास्त, त्यात महाराष्ट्रातले 10 ते 15 लोक आहेत, प्रवासी आहेत, क्रू मेंबर्स आहेत. जबाबदारी कोण घेणार आहे? साधा प्रश्न आहे, याची जबाबदारी कोण घेणार आहे? जेव्हा अशा प्रकारचे अपघात UPAच्या राजवटीत होत होते, तेव्हा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष किंवा भाजपचे विरोधी पक्षनेते हे त्या संबंधित मंत्र्यांचा राजीनामा मागत होते आणि त्या वेळेला राजीनामे देण्यात आलेले आहेत. रेल्वेचा अपघात झाला तर माधवराव शिंदे यांनी राजीनामा दिला आहे, काँग्रेसमध्ये रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि तुम्ही खुशाल बसलेला आहात, जागेवर जाताय, शूटिंग करताय, त्याचं चित्रण करताय. माणसं मेली आहेत, त्या राखेवर तुम्ही पाय ठेवून चित्रण करता. या देशाचं दुर्दैव आहे की इतक्या अशा प्रकारचं एक उत्सवी राजाचं सरकार या देशामध्ये आलेलं आहे. रावसाहेब, तुम्ही असं म्हणतात की या दुर्घटनेवर राजकारण होता कामा नये, या मताचे तुम्ही आहात. तरी आता एक प्रश्न उपस्थित होतोय की एव्हिएशन मिनिस्टरचा राजीनामा घ्यावा का, किंवा त्या बाबतीत काय भूमिका घ्यावी? कारण विषय असा आहे की तेलगू देसमकडे हे खातं आहे आणि जे काही NDAचं सरकार आहे, बहुमत नाही आणि अनेक पक्षांचा पाठिंबा आहे, त्यात तेलगू देसमही आहे. तर अशा वेळेस हा राजीनामा घेण्यासंदर्भात चालढकल होऊ शकते किंवा 30 सेकंदामध्ये विमान कोसळत आहे, 30 सेकंदामध्ये ड्रीमलाइनर कोसळत आहे, ज्यात 242 प्रवासी आहेत. 30 सेकंदामध्ये विमान कोसळत आहे, याचा अर्थ ते विमान उड्डाणासाठी तंत्रज्ञानी त्याला ओके केलेलं आहे. त्याशिवाय ते विमान उडणार नाही लंडनला जाण्यासाठी. तरीही 30 सेकंदामध्ये विमानाची दोन्ही इंजिन्स बंद पडतात. मग गडबड काय? याची चौकशी केली जाईल, चौकशीतून जे निष्पन्न होईल ते भविष्यात येईल. पण आता 242 आणि डॉक्टर्स आणि मेडिकलचे विद्यार्थी यांच्या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार? हा एक अपघात होता असं अमित शहा म्हणतात आणि अपघात टाळता येत नाहीत असं जे सांगितलं जातं. तुम्हाला अपघात टाळता येत नाही आणि पहलगावचा हल्ला सुद्धा टाळता येत नाही, मग तुम्ही सत्तेवरती कशा करता? आम्ही तुमच्या देशात सुरक्षित नाही, रेल्वे प्रवासी सुरक्षित नाहीत, हवाई प्रवास करणारे लोक सुरक्षित नाहीत, पर्यटक सुरक्षित नाहीत, मणिपूरची जनता सुरक्षित नाही. मग तुमच्या राज्यात सुरक्षित कोण आहे? याचं उत्तर अमित शहानी द्यायला हवं. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते विजय रुपानी, जे गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते, खासदार होते, त्यांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे. बदरुद्दीन नावाचे एक मुसलमान स्कॉलर्स आहेत, इस्लामिक स्कॉलर्स, ते कुटुंबासह त्यात मरण पावले आहेत, प्रोग्रेसिव्ह विचारांचे. बदरुद्दीन हसलानी ती आणि त्यांचं कुटुंब त्यात मरण पावलेलं आहे. कोणीतरी जबाबदारी घ्यावी लागेल ना.